नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा हा व्हिडिओ बनवताना एक वेगळाच आनंद आहे. आमच्या बिल्डिंग मधला सोहन मांजरेकर हा कालच्या लागलेल्या सीएच्या रिझल्ट मध्ये भारतातून 3रा आणि महाराष्ट्रातून पहिला आलेला आहे. तर त्याचा हा कौतुक सोहळा मी आज तुम्हाला दाखवते. आमच्या बिल्डिंग मधला हा मुलगा आहे आणि हा टॉप आलेला आहे आणि हा आमच्या सोसायटीचा अभिमान आहे. तर आम्ही सोसायटीतले सगळेजण मिळून त्याच्यासाठी हा छोटेखानी एक कौतुक सोहळा अरेंज केलेला आहे. तर हे सगळे सोसायटीतले मेंबर्स सगळे उपस्थित आहे. डोंबिवलीतून त्याचं कौतुक करायला ठिकठिकाणाहून लोक येत आहेत. काही सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, नेते मंडळी हे सगळेजण त्याच्या घरी येऊन त्याचं कौतुक करत आहेत. शुभेच्छा देतो, दोन शब्द मी बोलतो. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कारण हा सिरियल म्हणजे काही सोपा विषय नाही आहे. त्याच्यामध्ये यश मिळण्यासाठी खूप लगन मेहनत ही घ्यावीच लागते. नाट्यकारांचं असं वाक्यच आहे, मेहनत से डरकर सबका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अशा प्रकारे आम्हाला सोहन काय म्हणतोय तेही ऐकायचं आहे, कारण फार कमी बोलतो तो. तुम्ही बाबा बोलतायत ना? आधी बाबा पण बोलतील. मला एकदम आनंद होतोय. तुम्ही सगळे येऊन मला शुभेच्छा देतात आहेत. खूप आनंद होतो. तुझ्या यशाचा सुगंध असंच निरंतर दरवळू दे म्हणून माझ्या परिवारातर्फे तुला एक छोटंसं गिफ्ट आहे. आधी त्याचे बाबा काहीतरी बोलतायत, आम्हाला ऐकायचंय. मांजरेकर फार बोलत नाहीत, आता पहिल्यांदा बोलणार आहेत. आज बोलायला भाग पाडलंय लेकाने. थोडं शुभेच्छा तरी द्या, थोडस बोला. त्यांचं मन हळून झालंय. त्याला त्यांनी आशीर्वाद केलेले आहे. असा मुलगा हो. राहून राहून आहे ना इतका आनंद होतोय की 21-22व्या वर्षी ही एवढी मोठी अचीवमेंट खरंच कौतुकास्पद आहे. सांगून टाकले हा म्हणजे कल्पतरूमध्ये राहतो हा एक वेगळाच भाग, पण मी ज्या फ्लॅटमध्ये राहते ना माझ्या वरच्या पाचव्या राहतो. म्हणजे किती स्पेसिफिक आनंद आहे एवढ्या लहान वयात एवढं मोठं यश मिळवणं. आणि जसं तू यश मिळवलंयस तसंच ते तसं टिकवून ठेव आणि खूप तुझ्या कुटुंबाचा नेहमी आधार बनून राहा. सो तुला खूप खूप शुभेच्छा आणि याच्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात कसं यशस्वी व्हा अशा सगळ्यांना सदिच्छा देते. थँक्यू. तर हे संभाग अलीकडे डिस्कस आहे. So I took the opportunity to make myself proud. Thanks for giving me the opportunity. येस येस येस. तिला म्हणजे खूप प्राऊड होत आहे की माझ्या मित्राला म्हणजे ही अचीव त्याला ते पाहिजे होतं. ही जर एकदम म्हणजे दोघांसाठी खूप सेलिब्रिटी रोल मॉडेल असतात, पण आता आमचं हा मुलगा आहे. जे आम्ही म्हणजे आम्ही लहानपणीपासूनच एकत्र आहोत आणि आमच्याहून एक असा मोठा झाला याचा खूप अभिमान वाटतो. अरे वा. असं मला मेसेज येतोय की अरे तू 13 वर्ष ना तर खूप छान वाटतं. बहुत अच्छा लग रहा है. सोहम रैंक 3 आया, ऑल इंडिया रैंक 3. मैं बहुत प्राउड हूँ. सोहनवर खूप जास्त अभिमान आहे. म्हणजे आम्हाला माहिती होतं तो सीए होणारच आहे, पण एक मी पण आज फ्लेक्स केलं ऑफिसमध्ये सगळे जाऊ की वो जो है ना वो मेरा दोस्त है, जो थोडा है महाराष्ट्र में फर्स्ट है वो मेरा दोस्त है. आणि त्याची जर्नी इतकी इन्स्पिरेशनल आहे आमच्यासाठी. आम्ही ॲज अ फ्रेंड्सनी खूप क्लोजली बघितली आहे आणि आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्राऊड आम्ही होतो. आणि आम्ही खूप हॅपी की तो डिझर्व करतो आणि ह्याच्यापेक्षा खूप जास्त गोष्टी डिझर्व करतो. येस. कॉंग्रॅच्युलेशन. मित्र आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो, एकत्र वाढला, खूप प्राऊड. येस.
व्हेरी गुड. सोहमचा विशेष होता जेव्हा एंट्रन्स परीक्षा दिली त्याने, तेव्हा तो भारतात 6वा होता आणि तेव्हा त्याने निश्चय केला होता की मी फायनल परीक्षेमध्ये 10च्या आत येणार. आणि मला बोलला होता की माझ्याकडे मार्क मिळणार, म्हणजे कॉन्फिडन्स स्वतःला, आणि ते त्याने प्रत्यक्षामध्ये उतरवलं. त्याला फार महत्व आहे. आणि असं तुम्ही पण तुमचं नाव, तुमच्या मागे आमचं कल्पतरूचं नाव, आमचं परिवाराचं नाव निघेल. सर्वांना शुभेच्छा. खूप अभिमानाचा क्षण आहे आपल्यासाठी. खरंच खूप कौतुक तुझं. आणि आपण कल्पतरू परिवारातर्फे त्यांना वेळ देतोय. कॉंग्रॅच्युलेशन. अरे वा. तर असं सोहन मांजरेकरचा आम्ही सगळ्या कल्पतरू टॉवरच्या रहिवासींनी मिळून त्याचा गुणगौरव सोहळा साजरा केलेला आहे. इथे संपन्न झाला आणि खूप आनंदाने, कौतुकाने आणि अभिमानाने हा सोहळा आम्ही इथे संपन्न केलेला आहे. बघा, सगळेजण खूप खुश दिसत आहेत. अशा पद्धतीने हा सोहळा साजरा झालेला आहे. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू